सर्व माझ्या गोड ताईंचं मनापासून स्वागत। आता आपण आलो आहोत बाहेरच्या बाजूला आहे उजव्या सोंडेचा गणपती। हा जो सिद्धिविनायक गणपती आहे त्या गणपतीचंही छान असं महत्त्व आहे बरं का। हे आहे दिवाळीचं आम्ही गेलेलो, त्यामुळे दिवाळी तुम्ही पाहू शकता कसं वातावरण आहे। हा जो तुम्हाला इथून वरतून पायऱ्या दिसतात त्या पायऱ्या उतरल्या की त्याला म्हणतात कल्लोळ तीर्थ। देवीच्या स्नानासाठी हे पाणी खास करून वापरलं जातं म्हणजे। आणि हे जे मला दिसतंय ते गोमुख तीर्थ। इथे आधी हातपाय धुण्यासाठी खाली अशा पायऱ्या उतरून भाविकांसाठी हातपाय धुण्यासाठी हे पाणी वापरलं जायचं, त्यासाठी गोमुख तीर्थाचा वापर केला जायचा। आणि हे जे द्वार तुम्ही पाहताय ते राजमाता जिजाऊ द्वार आहे आणि दुसरं जे द्वार तुम्ही पाहिलं राजेशहाजी महाद्वार आहे। अशी ही भली मोठी महाद्वार आहेत बरं। दगडांचे मोठे मोठे द्वार पार करत जिने चढत आम्ही आलो आहोत बाहेर। तर बाहेर काही असं वातावरण होतं, इतकं छान वाटत होतं। हिरव्या बांगड्या, गजरे, हळदी कुंकू सगळं असं वातावरण खूप छान होतं। पुन्हा एकदा देवीचा आशीर्वाद घेण्याची इच्छा झाली। म्हणतात ना एवढ्या लांब आले मन तर भरत नव्हतं, डोळे भरून परत एकदा कळसाचे दर्शन घेतले मगाशी आणि पुन्हा एकदा देवीचा निरोप घेत पुढे वळाले। इकडे पाहताय तुम्ही कसं ओटीचं सामान आहे, ह्या कवड्यांच्या माळा, हळदी कुंकू सगळं पाहून मन असं भरून येत होतं। हे हळदी कुंकू प्युअर असतं हं, अशात मिसावट भेसळ वगैरे काही नसतं। या कवड्यांच्या माळा पाहून खूप छान वाटत होतं। असं काहीसं वातावरण होतं बाहेर, जे नाही त्या वस्तू बाहेर विकत होत्या म्हणजे विकत मिळत होत्या। आणि हे आहे आपलं मंदिराचं द्वार। आई तुझा भवानी आईचा उदव उदव, आई जगदंबेचा उदव उदव, असं काही बाहेरचं वातावरण होतं। सकाळी सकाळी 6:30 वगैरे झाले असतील तेव्हा 7। आणि हे पाहू शकता तुम्ही इथे आले आहे मी देवींचे मुखवटे बघायला। मला एक छान असा देवीचा मुखवटा पाहिजे होता, तर या काकांकडे भरपूर काही अशा वेगवेगळ्या व्हरायटी होत्या, पण मला पाहिजे तसा मुखवटा तो भेटत नव्हता। ते म्हणतात ना की जो मुखवटा पाहिल्यावर मनात अशी ते चेहरा देवीचा भरला पाहिजे आणि म्हणजे जागृत बोलका असा चेहरा मला मी शोधत होते। आणि मला माहिती होतं देवीपासूनच आपण जर तो चेहरा तो मुखवटा घेऊन गेलो की खूप आपल्याला लाभदायक पुढे लाभदायक ठरणार आहे। म्हणून मी परत मुखवट्याच्या दुसऱ्या शॉपमध्ये आलेले आहे। इथे तुम्ही पाहू शकता किती वेगवेगळे मुखवटे आहेत। आणि इकडे शेजारी त्याला लागूनच ज्वेलरीचं छोटंसं त्यांचं शॉप होतं। तर मी पाहू शकता वेगवेगळ्या प्रकारच्या इथे ज्वेलरी आहेत। तर इथे मला आवडली आहे ही ठुशी। ही ठुशी माझ्या मनात इतकी ठसकली की मला म्हणजे तो मोह आवरलाच नाही ती ठुशी घेण्यापासून। आणि म्हटलं चला आता आलो तर इथूनच घेऊन जावं। हे बघा हे 2 मुखवटे मला खूप आवडले देवीचे। ह्यामध्ये म्हटलं हा जो मुखवटा आहे हा असा म्हणजे इतका जागृत वाटत होता। देवीचे ते डोळे, परत नाकामध्ये नथ आणि तो जो शृंगार केलेला आहे हे सगळं पाहून मला इतकं छान वाटत होतं। म्हणजे हळदी कुंकूचा टिक्का पण बघा किती छान आहे। मुखवटाच म्हणजे असा प्रसन्नदायी लागत होता। इथे मी तुम्हाला दाखवत आहे की मी काय काय वस्तू घेतले। हळदी कुंकू मी घेतलं कारण असं हळदी कुंकू आपल्या इथे भेटत नाही। आणि हे पहा ठुशी किती छान दिसत आहे। आणि या हिरव्या बांगड्या आशीर्वाद म्हणून घेतला आहे देवीचा की आपल्या घरात असू द्यावे देवी समोर ठेवायला। आणि ह्या काही वस्तू आहेत, या बांगड्या मी माझ्या मुलीसाठी घेतल्या आहेत। जाता जाता जगदंबेचं परत एकदा कळसाचे दर्शन घ्या आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा।